गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सर्वजण बरे आहात. मी तुमची मराठी विषयाची टीचर सोनाली टीचर. सर्वप्रथम इयत्ता 5वीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. 5वीं की क्लास में आप सभी का स्वागत है. आज आपण मराठी विषयाची सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्वर, व्यंजन आणि त्यांच्या मात्रापासून सुरुवात करूया. आज हम मराठी विषय की शुरुआत करने वाले हैं. सबसे पहले हम स्वर, व्यंजन और उनकी मात्राएं देखेंगे. तर तयार आहात तुम्ही? सब तयार है? तर मग चला पाहूया स्वर म्हणजे काय आणि एकूण किती स्वर आणि व्यंजन म्हणजेच मुळाक्षरे असतात ते पाहूया. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांचे सहाय्य न घेता करता येतो त्या वर्णाला स्वर असे म्हणतात. मतलब जिन शब्दों को बोलने के लिए दूसरे शब्दों की बिना मदद लिए बोल सकते हैं उसे स्वर कहा जाता है. क्या कहा जाता है? स्वर कहा जाता है. तो आइए देखते हैं मराठी भाषेतील स्वर. मराठी भाषेतील स्वर अ, आ, ई, उ, रू, ए, ऐ, ओ, औ, अंग, आहा. अ पासून आहापर्यंत येणारे शब्द म्हणजेच स्वर. काय आहेत? अ पासून आहापर्यंत येणारे शब्द म्हणजेच स्वर. मुख्य स्वर. तर आपण आता पाहूया मुख्य स्वर. मराठी व्याकरणामध्ये एकूण 12 मुख्य स्वर असून त्या प्रत्येक स्वराला स्वतःची एक मात्रा असते. मराठी व्याकरण में कुल मिलाकर 12 मुख्य स्वर होते हैं और उनकी एक खुद की मात्रा भी होती है. स्वराची मात्रा जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडण्यात येते तेव्हा त्यापासून एक नवीन अक्षर तयार होते. काय होते? नवीन अक्षर तयार होते. जब स्वरों की मात्रा किसी व्यंजन को हम जोड़ते हैं तब उससे तैयार होने वाले नए शब्द तैयार होते हैं. क्या होते हैं? उससे नए अक्षर तैयार होते हैं. मुख्य स्वरांच्या मात्रा. कोणत्याही व्यंजनाची बाराखडी पूर्ण करताना मुख्य स्वरांच्या मात्राचा उपयोग केला जातो. काय केला जातो? उपयोग केला जातो. कोणत्याही व्यंजनांची बाराखडी पूर्ण करताना मुख्य स्वरांच्या मात्राचा उपयोग केला जातो. कोई भी व्यंजनों की बाराखड़ी पूरी करने के लिए मुख्य स्वरों की मात्रा का उपयोग किया जाता है. बाराखड़ी पूरी करने के लिए किसका उपयोग किया जाता है? स्वरों की मात्रा का उपयोग किया जाता है. चला पाहूया मुख्य स्वर आणि त्यांची मात्रा. तो आइए हम देखते हैं मुख्य स्वर और उनकी मात्राएं. देखिए मुख्य स्वर आणि मुख्य स्वरांची मात्रा. अचा जो स्वर आहे त्याची मात्रा आहे का? नाही. अला मात्रा नाही. आचा जो मात्रा आहे त्याला काय म्हणतात? काना. ईच्या मात्राला पहिली वेलांटी, ई दुसरी वेलांटी, उ पहिला उकार, उ दुसरा उकार, एचं काय बघा वाचा? हो, एक मात्रा. ऐ दोन मात्रा. ओ एक काना एक मात्रा. औ एक काना दोन मात्रा. अंग अनुस्वार. आहा विसर्ग. तर हे काय आहेत? मुख्य स्वर आणि मुख्य स्वरांची मात्रा. काय आहेत? मुख्य स्वर आणि मुख्य स्वरांची मात्रा. तर आता आपण पाहूया व्यंजन मुळाक्षरे काय आहेत. मला माहिती आहे व्यंजन मुळाक्षरे काय आहेत ते? ओके. ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी एखाद्या स्वराची सहाय किंवा मदत घ्यावी लागते त्या वर्णाला मराठी व्याकरणात व्यंजन किंवा मुळाक्षरे असे
म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन किंवा मूळाक्षरे असे म्हणतात. जिन शब्दों को पढ़ते समय आखिर में स्वरों की सहायता मदद लेनी पड़ती है उसे मराठी व्याकरण में, व्याकरण मतलब क्या? ग्रामर। क्या कहा जाता है उसमें? ग्रामर में व्यंजन या मूळाक्षरे कहा जाता है। जिन शब्दों को पढ़ते समय हमें स्वरों की सहायता मदद लेनी पड़ती है उसे मराठी व्याकरण में क्या कहा जाता है? व्यंजन या मूळाक्षरे कहा जाता है। मराठी वर्णमालेतील एकूण 36 मूळाक्षरे आहेत. किती आहेत? 36, 36. कुल मिला के कितने मूळाक्षरे व्यंजन है? 36. तर आता आपण पाहूया ते काय आहेत. हे पहा, व्यंजन मूळाक्षरे क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, इय, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. क पासून ज्ञ पर्यंत येणारे शब्द म्हणजेच व्यंजन मूळाक्षरे होय. काय आहे? क पासून ज्ञ पर्यंत येणारे शब्द म्हणजेच व्यंजन मूळाक्षरे आहेत. कळलं? ओके. तर पहा, अजून 2 अतिरिक्त स्वर आहेत. काय आहेत? 2 अतिरिक्त स्वर आहेत. इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेल्या स्वरांना आपण अतिरिक्त स्वर असे म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अतिरिक्त स्वर असे म्हणू शकतो. इंग्लिश भाषा से आए हुए स्वरों को हम अतिरिक्त स्वर कह सकते हैं. या स्वरांचा उपयोग सामान्यतः इंग्रजी भाषेतील शब्द किंवा उच्चार दर्शविण्यासाठी केला जातो. इन शब्दों को इंग्लिश भाषा में उपयोग किया जाता है. तो देखते हैं वो शब्द कौन से हैं. ये देखिए, ए का स्वरा की मात्रा क्या है? अर्धचंद्र. ओ काना आणि अर्धचंद्र. ऐसे क्या आप कहते हैं हम इंग्लिश में? एप्पल. ओ से ऑरेंज. इन शब्दों का इस्तेमाल इंग्लिश में किया जाता है, इसीलिए इन 2 स्वरों को अतिरिक्त स्वर कहा जाता है. ओके. 14 खड़ी. अभी हमने क्या देखा? 12 मुख्य स्वर देखे और 2 अतिरिक्त स्वर देखे. क्या देखे? 12 मुख्य स्वर देखे और 2 अतिरिक्त स्वर देखे. जब ये दोनों मिलते हैं तो कितना होता है? 14. 14 कितना होता है? 14. तो जब हम ये 14 को एक व्यंजन से जोड़ते हैं तो तैयार होने वाले अक्षर को 14 खड़ी ऐसे कहा जाता है. क्या कहा जाता है? जब इन 14 खड़ी को, 14 अक्षरों को हम किसी व्यंजन से जोड़ते हैं तब उसे 14 खड़ी ऐसे कहा जाता है. देखिए, वर दर्शविलेले 12 मुख्य स्वर आणि इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले 2 अतिरिक्त स्वर जेव्हा एखाद्याच व्यंजनाला जोडले जातात तेव्हा त्यापासून तयार होणाऱ्या 14 अक्षरांना 14 खड़ी असे म्हणतात. समझ में आया? हमने अभी 12 मुख्य स्वर देखे और 2 अतिरिक्त स्वर देखे, तो दोनों मिला के कितने हुए? 14. तो दोनों 14 अक्षरों को जब हम मिलाते हैं तो क्या होता है? 14 खड़ी तैयार होती है. समझ में आया? वेरी गुड. अब मैंने आपको आज जो कुछ भी सिखाया है, स्वर, व्यंजन, उनकी मात्राएं, समझ में आई आप सबको? वेरी गुड. तो अभी आपको इन सभी चीज़ों को, अक्षरों को क्या करना है? अपनी न्यू नोटबुक में लिखना है, उसे पढ़ना है, उसे समझना है और इसकी फ़ोटोकॉपीज़ मुझे ग्रुप में सेंड करनी है. समझ में आ रहा है?
व्हेरी गुड. थँक यू.